नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत कमालीचा ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, जीवाने 10 करोड कुठून आणले हे सत्य आता कळणार आहे। कसं तर चला पाहूया। मित्रांनो, आता इथे रम्या आणि वसुधा त्याच्या हाती पेनड्रॉय लागलेला आहे, परंतु पेनड्रॉय सर्व काही तुटून फुटून गेल्यामुळे त्यांना आता समजतच नाहीये की आता कसं करायचं, काय करायचं, नीट कसं करायचं। त्यामुळे आता रम्या तर पूर्ण खचून गेलेली आहे। ती बोलते की आता याचं काहीच होऊ शकत नाही। पण वसुधा कशासाठी मित्रांनो, वसुधा बोलते की अगं रम्या, सगळ्या गोष्टी ठीक करता येतात, पेनड्रॉइव सुद्धा ठीक होईल, तू ना असा धीर सोडू नको। हे बघ, काही झालं तरी आपल्याला सत्य शोधून काढावंच लागेल, कारण जेव्हा जेव्हा मानणीचा आवाज चढतो ना तेव्हा तेव्हा काहीतरी शिजत असतं। त्यामुळे या पेनड्रॉइव मध्ये नक्कीच काहीतरी असेल आणि ते आपण नक्की शोधून काढूया। मित्रांनो, वसुधा आणि रम्या असताना टेन्शन घ्यायची गरजच कशाला आहे? त्या दोघी कशासाठी? त्या नक्की शोधून काढतील, त्याच्यामुळे आपल्याला चिंता करायची काही गरज नाही। त्या नक्की शोधून काढतील की त्या पेनड्रॉइव मध्ये नक्की काय आहे। परंतु मला नाही वाटत त्यांना पेनड्रॉइव मध्ये जे पाहिजे ते भेटणार आहे मित्रांनो। पण त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजतोय की जीवाने 10 करोड कुठून आणले आणि 10 करोड आणून त्याने आनंद निवास कसा वाचवला, एवढे पैसे त्याच्याकडे कसे आले? साहजिकच मित्रांनो, त्यांच्या काय माझ्याही मनात प्रश्न आला की 10 करोड जीवाने आणलेच कुठून, कसे आणले? 10 करोड म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये। 10 करोड आणून जीवाने आनंद निवास वाचवला, कसा वाचवला? आता हे सत्य नक्कीच बाहेर येणार आहे मित्रांनो। जीवाही काळजीत पडलेला आहे की आता 10 करोड मी कुठून आणले हे कुणालाच कळता कामा नाही। मित्रांनो, इकडे काव्या बिचारी खूप डसकलेली आहे, कारण तिने खूप घाणेरडं स्वप्न बघितलेलं आहे आणि तिला असं वाटते की मी कुणाला फसवू शकत नाही। पार्थ तिला समजायचा प्रयत्न करत आहे की काव्या, काय झालं, तुम्ही कसलं स्वप्न पाहिलंय, किती घाम आलाय तुम्हाला, असं काय करताय तुम्ही, अशा का घाबरला आहात? तुमच्यासाठी मी एसीचं टेम्परेचर वाढवतो, म्हणजे जरा आहे ना तुम्हाला घाम तुमचा कमी होईल। तर काव्या बोलते, अहो तुम्हाला थंडी वाजते ना? तर पार्थ बोलता, हो तुम्ही माझं घोरणं सहन करू शकता, मग मी तुमचा एसी थोडा थंडी सहन नाही करू शकत का? मित्रांनो बघा ना, नवरा म्हणजे खरंच किती ग्रेट आहे पार्थ अरे बापरे, म्हणजे खरंच यार, पार्थ खरंच खूप ग्रेट आहे। पार्थ सारखं कुणी असूच शकत नाही, म्हणजे किती बायकोची काळजी, एवढी काळजी, बापरे, म्हणजे तिच्यासाठी त्याचं अख्खं जीवन तो निच्छावर करून द्यायला तयार आहे। ती म्हणजे त्याच्यासाठी सर्व काही आहे, त्याचं सर्वस्व आहे आणि तो काहीही करायला तयार आहे। छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सहन करतो तो, मोठ्या मोठ्या गोष्टी सुद्धा सहन करतो तो। खरंच नवरा असावा तर पार्थ सारखा। पार्थ म्हणजे एक बेस्ट हजबंडचं उत्तम उदाहरण आहे मित्रांनो, आणि खरंच पार्थ खूप ग्रेट आहे। तिचा रुमालाने घाम पुसत आहे। तर मित्रांनो, इकडे आता पिऊ नंदिनीला विचारत आहे की 10 करोडवर किती शून्य असतात? नंदिनी बोलते 8, पण नंदिनीच्या मनात आता प्रश्न पडलेला आहे की जीवाने खरंच हे 10 करोड कुठून आणले असतील? पार्थ काव्याला पार्टीसाठी विचारत आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि काव्या थोडी अस्वस्थ आहे, तिला समजत नाही जाऊ की नको। तर इकडे आता ते गुरुजी म्हणजे ते सर जीवाना फोन करून विचारत आहे की जीवा, तू असं काय केले, तू असं काय विकलंय नेमकं की तू 10 करोड मिळवले? आणि जीवा आता त्यांना काहीतरी उत्तर देत आहे, परंतु जीवाने उत्तर दिलेलं नाहीये। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जीवाने असं काय केलं असेल जेणेकरून 10 करोड त्याने मिळवले? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।